देखणा आणि पारिवारिक सोहळा हा पार पडत आहे। या पारिवारिक सोहळ्याची आपण सर्व साक्षी आहोत आणि अर्थातच आकाशातले चंद्र तारे आणि इतका सुंदर निसर्ग हा सर्व या सन्माननीय सोहळ्याचा इकडे बघायचं मॅडम। त्याचा किस्सा सांगते। ह्या स्टेजच्या मागे जाऊन बेटा बैठ जा, पैर दुख रहे होंगे असं प्रेमाने लाईक सूचना आधी ललवाणी परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की एक आगळीवेगळी संकल्पना त्यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केली आहे। आता सध्या ट्रेन बदलला आहे। मी याच्या आधी इथे आलेलो आहे तेव्हा फक्त ते एक बिल्डिंग होती, तिथे काही हे चालायचं गुरुमाला देताना वगैरे काही उपक्रम चालायचे। मागे आम्हाला फिरायला नेलं होतं, काय काय झाडे लावले, कुठले कुठले नवीन नवीन आयुर्वेदिक औषधं लावली, असं बरंच काही सरांनी त्यावेळेस दाखवलं होतं आम्हाला। आणि त्यावेळेस सांगितलं होतं की ॲग्रो टुरिझम नावाची संकल्पना आम्ही ते राबवणार आहे। आणि खरोखर ती आवश्यकता पण आहे की लोकांनाही कुठली झाडं आहेत त्याचं महत्त्व काय तेही कळतं, येणाऱ्या पिढीलाही ते सगळं कळतं आणि एक निसर्गाशी जवळ जाण्याचा एक घेऊन फिरायला जातो ते कुठल्या हॉटेलमध्ये थांबणं, त्या हॉटेलमध्ये वेगवेगळे रेस्टॉरंट, स्विमिंग पूल आहे, हे सगळं आहे। परंतु असा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन एखादी फंक्शन सेलिब्रेट करणं ही काय स्मरणात राहत असतं। आणि त्यातल्या त्यात हे सगळं व्हेजिटेरियन आहे, की तुम्हाला सगळं व्हेज खायला मिळणार आहे। नॉन व्हेजवाले थोडे नाराज होतील, पण व्हेजमध्ये जी मजा येते ती नॉन व्हेजमध्ये नाही आहे। आपण व्हेज मूळ आपले संस्कार जे आहे ते व्हेजिटेरियनच आहे। आपल्या भारताचे जे खरी संस्कृती पाहिली